हत्या होताना आपण पाहतो आणि सरकारला त्याची काळजीच नाही आणि म्हणून जे काही चाललेलं आहे याला सरकार दोषी आहे, एक मंत्री नाही. पिंपळगाव येथील शंकरपटाच्या मध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल एकत्र आला, गळाभेट झाली, त्यावरती राजकीय खूप चर्चा झाली. आम्ही जिल्ह्यातले आहोत, आम्ही कुठल्या कार्यक्रमाला तो भेटतो. आमच्या इथं आमची ती परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे, नुसतं भंडाऱ्याचीच नाही. त्याच्यामुळे त्याला काही राजकीय काही स्टेटस देऊ नये असं माझं मत आहे. प्रदेशाध्यक्षाचा पिढ्या कुठपर्यंत होईल लवकर, याच आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात संपेल असं मला वाटतं आहे. परवा काल पण मी आदरणीय आमचे नेते राहुलजींशी बोललो, तातडीनं संपेल आणि नवीन अध्यक्ष मिळेल असं मला वाटतं. पालकमंत्री पदाचा हा तिढा जो आहे, म्हणजे पालकमंत्री पद आता मुख्यमंत्र्याच्या पदापेक्षा मोठा झालेला असं मला वाटतं आहे. आणि मलाही कशी प्रत्येक जिल्ह्यातून आणि मंत्रालयातून लुटता येईल या पद्धतीचं जे या मंत्रिमंडळातलं चित्र आहे ते भयानक आणि लाजिरवाण आहे. त्यामुळे या सरकारने तातडीनं हे जे पाप जे चाललेलं आहे त्याला दुरुस्त करावं असं आमची भूमिका आहे. कुठेतरी दिल्लीच्या निवडणुकीनंतर अनेक बदल जे आहे काँग्रेस पक्षामध्ये केले जाणार आहे, अनेक पदावरचे पदाधिकारी बदलले जाणार आहे. ते आहे ना, सिस्टीम आहे ती. आणि या सिस्टीममध्ये जसं मला 4 वर्ष झाली तर मी स्वतः सांगतो आहे की मला ते त्या पदातून हे करून दुसरी जबाबदारी आमच्यावर द्यावी असं हे सिस्टीम आहे. काही कायमस्वरूपी संघटनेमध्ये प्रत्येक माणूस नाही, प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारी लोक अजून आहेत त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याच्यात असते. त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कुठलाही संबंध नाही आणि बदल होत राहतात.